महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद आज होणार आहे। मात्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनीच याकडे पाठ फिरवली आहे। पत्रकार परिषदेला बाळासाहेब थोरात जाणार असल्याची माहिती नाना पटोले यांनी दिलेली आहे। तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना बैठकीचं निमंत्रण मिळालेलं नाहीये। या पत्रकार परिषदेचा अजेंडा सुद्धा त्यांना माहीत नसल्याचं त्यांनी सांगितलंय। लोकसभा विजयानंतर महाविकास आघाडीची ही पहिली संयुक्त पत्रकार परिषद पार पडते आणि या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार, उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे आता काँग्रेस स्वबळावर लढण्याची तयारी करत असल्याची चर्चा रंगलेली आहे। मी इकडे दौऱ्यावर आहे, त्यामुळे आमच्याकडून आमचे माजी मुख्यमंत्री ज्येष्ठ काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण साहेब आणि आमचे CLP नेते बाळासाहेब थोरात यांना सांगितलं की आपण तिथं उपस्थित राहू। मला माहीत नाही, मला काही त्या बैठकीमध्ये निमंत्रण नाही आहे। जर असतं तर मला माहीत झालं असतं एजेंडा बैठकीचा, परंतु आज माझ्याकडे ती माहिती नाही। तर आपण पाहतोय आताची महत्त्वाची बातमी, महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद आज होणार आहे। मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष या बैठकीला, या पत्रकार परिषदेला अनुपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून। गिरीश, लोकसभा निकाल लागला आणि त्यानंतर ही पहिलीच महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद आहे। मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले येणार नाहीयेत। विजय वडेट्टीवार म्हणतात की मला त्याविषयी माहिती नाहीये, निमंत्रण मिळालेलं नाहीये। काय नेमकं या महाविकास आघाडीमध्ये होतंय? नक्कीच आज लोकसभा निकालानंतरची महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद YB चव्हाण सेंटरमध्ये दुपारी 2 वाजता होते आणि या पत्रकार परिषदेला शरद पवार उपस्थित असणार आहेत, उद्धव ठाकरे उपस्थित असणार आहेत आणि याशिवाय नाना पटोले देखील उपस्थित राहणार अशा पद्धतीची कालपर्यंत माहिती होती। मात्र आज जेव्हा नाना पटोले यांनी स्वतःहून सांगितलं की मी दौऱ्याला आहे, त्यामुळे त्या ठिकाणी उपस्थित राहू शकत नाही, त्यांच्याऐवजी पृथ्वीराज चव्हाण याशिवाय बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत। तर दुसरीकडे विधानसभेचे विरोधी पक्षनेते असलेले विजय वडेट्टीवार यांना निमंत्रण नसल्याचं त्यांनी म्हटलं, त्यामुळे सारं काही हालबेल नाही आहे अशा पद्धतीची एकंदरीत चर्चा आहे ते आता राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे। आपण गेल्या काही जेव्हा लोकसभेचा निकाल लागल्यानंतर नाना पटोले हे सातत्याने मोठा भाऊ म्हणून ज्या पद्धतीचे वक्तव्य करतायत, त्यानंतर ठाकरे गटाकडून आलेले वक्तव्य असतील, याशिवाय विधान परिषदेच्या जागा वाटपावरून जे काही संपर्क करत नसल्याचे किंवा उद्धव ठाकरे फोन उचलत नाहीत अशा पद्धतीचे दावे किंवा वक्तव्य या ठिकाणी नाना पटोले यांनी केलेली होती। त्यावर ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे असतील, संजय राऊत यांनी दिलेले उत्तर असतील, यामुळे कुठेतरी समन्वयाचा अभाव असल्याचं यानंतर दिसून आलेलं होतं आणि त्यामुळे एकंदरीत काँग्रेसच्या बैठकीत देखील 288 जागांचा आढावा घेण्याचे एकंदरीत त्यांनी सुरू केलेलं आहे। त्यामुळे काँग्रेस स्वबळावर लढणार का अशा पद्धतीची देखील चर्चा सुरू झाली। तर दुसरीकडे ठाकरे गटाने, उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हा संपर्क प्रमुखांची बैठक घेतली, त्यात त्यांनी आपण स्वबळावर लढलो तर कशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला निकाल येईल या सगळ्याचा अगदी, त्यामुळे एकूणच आता या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत। धन्यवाद गिरीश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।